नमस्कार मंडळी. तर आज आपण बनवणार आहोत बोंबील कांदा. तर त्याच्यासाठी मी घेतले आहेत बोंबील. हे सुके बोंबील आहेत ना, चांगले साफ करून घेतलेत आणि बारीक तुकडे करून घेतले आहेत. आता त्याला आहे ना आपण परतून घेऊया चांगलं, म्हणजेच भाजून घेऊया तव्यावरती. म्हणजे त्याचा काय वास असेल ना तो जातो जरा. सुक्या मच्छीला कसा वास असतो ना, जरा परतून घेतले ना त्याला तव्यावर भाजून, तर ते व्यवस्थित लागतात. तर आपण त्याला चांगले खरपूस होईपर्यंत भाजून घेऊया. खूप मस्त अशी झटपट होणारी रेसिपी आहे, कमी वेळात आणि कमी साहित्यात होणारी. कधी काही मच्छी वगैरे नसेल तर आपण ही पटकन होणारी रेसिपी कधीही बनवू शकतो आणि खूपच टेस्टी लागते. तोंडाला चव येते त्याच्याने. तर आता आपले बोंबील चांगले भाजून झालेले आहेत, तर आपण त्याला थोडे थंड करून घेऊया. तर आपण आता परतण्यासाठी मी घेतले आहेत 4 कांदे. मीडियम साईजचे 4 कांदे घेतलेले आहेत मी. ते बारीक असे कापून घेतलेत. आता आपण ते तेलामध्ये परतून घेऊया. आता कांदे जास्त असल्यामुळे थोडासा वेळ लागणार आहे, तर त्याच्यासाठी आहे ना आपण त्याला आता अर्धा चमचा आहे ना मीठ घालून घेऊया. कारण मिठामुळे ना कांदा पटकन परतण्यास मदत होते. कांदा नरम पडतो मिठामुळे. तर कांदा घालून आपण त्याला परतूया. जोपर्यंत आपला कांदा परतून होतोय तोपर्यंत आपण आहे ना आता हे बोंबील आहेत ना 2-3 वेळा धुवून घेऊया थंड पाण्याने. आता आपण भाजून घेतले त्याच्यामुळे गरम पाणी नाही घेतलं तरी चालतंय. थंड पाण्यानेच आपण 2-3 वेळा धुवून घेऊया चांगले. आता आपला कांदा इकडे परतून झालाय, चांगला लाल होत आलाय. तर आपण त्याच्यामध्ये आता टोमॅटो घालूया. एक मोठा साईजचा टोमॅटो घेतला आहे मी. तो आता याच्यामध्ये घालून घेऊया आणि त्यालाही चांगला नरम पडेपर्यंत परतून घेऊया. कांदा आणि टोमॅटो दोन्ही नरम पडले पाहिजेत, असं परतून घेऊया. बघू शकता आपण कसे आपले झालेत परतून कांदा आणि टोमॅटो. आता त्याच्यामध्ये आपण पाव चमचा हळद घालून घेऊया. आता हळदीलाही जरा परतून घ्यायचंय आणि आता त्याच्यामध्ये आपण हे धुतलेले आहेत ना बोंबील, ते टाकून घेऊया आणि परतून घेऊया तेलामध्ये चांगले. हे असे चांगले परतून घ्यायचे. गॅस फुल करायचा आणि त्याला परतून घ्यायचे. कारण आता आपण त्याला धुवून घेतले, थोडे नरम पडतात ना ते. चांगले असे तेलात आहेत ना त्याला कुरकुरीत होईल असे परतायचे. बोंबील तेलात असे परतल्यामुळे ना कालवणाची टेस्ट आहे ना खूप छान लागते. तुम्ही एकदा असं करून बघा. तर आपण 2 ते 3 मिनिटं छान असे परतून घेतले आहेत. बघू शकता तुम्ही बोंबील आणि कांदा आणि टोमॅटो सगळ्यांचा कलर कसा एकदम वेगळा झाला आहे बघा तुम्ही. तर आपले बोंबील आता परतून झालेले आहेत. आता आपण त्यामध्ये ना मसाले घालून घेऊया. तर मी इथे 2 चमचे मी लाल तिखट घातलं आहे. तर तुम्हाला कमी हवं असेल तर तुम्ही कमीही वापरा तुमच्या टेस्टनुसार. तर 1 चमचा मी आता गरम मसाला घेते. 1 चमचा धना पावडर आणि अर्धा चमचा जिरा पावडर. आता आपण मसाले टाकल्यानंतर आहे ना पटपट आता हलवून घ्यायचं आहे. पटकन हलवून घ्यायचं, कारण मसाले आपले कोरडे आहेत ना, तर ते जळण्याची शक्यता आहे. त्यामुळे पटकन हलवून आपण त्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेऊया. तर आता आपण हे सुक्कच करणार आहोत, त्याच्यामुळे मी थोडंच पाणी घातलंय. जर तुम्हाला पातळ हवं असेल ना, थोडंसं अजून वाढवू शकता तुम्ही पाणी. तर मी एवढंच घेतलं आहे. तर आपण याला आहे ना आता थोडंसं मीठ टाकून घेऊया. आधी आपण मीठ टाकलेलं आहे कांदा परतताना. तर आता व्यवस्थित टाका बेतानेच, नाहीतर खारट होणार. आता याला आपण आहे ना 5 मिनिटांसाठी ना मंद गॅसवरती आहे ना छान असं शिजून देऊया. म्हणजे आपला कांदा टोमॅटो आहे ना आणि मसाले मस्त एकजीव होतील आणि आपला बोंबील
कांदा एकदम टेस्टी होईल. हे बघू शकता तुम्ही 5 मिनिटानंतर आपला बोंबील कांदा किती छान दिसतो आहे. कलर पण किती छान आला आहे. तर थोडीशी वरून कोथिंबीर टाकून आपला बोंबील कांदा आता रेडी झाला आहे. तर भाताबरोबर, भाकरीबरोबर, कशाबरोबरही तुम्ही खाऊ शकता. एकदम झटपट होणारी रेसिपी आणि टेस्टीला तर खूपच छान असते. तुम्ही कधी खाल्ली नसेल तर एकदा करून बघा, तुम्हालाही खूप आवडेल. कलरही बघू शकता किती छान आला आहे. तर तुम्ही माझी रेसिपी करा आणि आवडली तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.